हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमच्या 12व्या पाठाचा ज्याचं नाव आहे स्वातंत्र्य प्राप्ती त्या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. तर चला आपल्या आजच्या या भागाला आपण सुरुवात करूया. प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. पहिलं विधान आहे हंगामी सरकारचे डॅश डॅश हे प्रमुख होते. याचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. दुसरं विधान, भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना डॅश डॅश यांनी केली. याचं उत्तर आहे लॉर्ड माउंट बॅटन. या ठिकाणी आपला पहिला प्रश्न संपतो. आपण आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न आहे पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यामधला पहिला प्रश्न, बॅरिस्टर जीना यांनी कोणत्या मागणीचा अग्रहाने पुरस्कार केला. याचं उत्तर बघा, व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळात मुस्लिम प्रतिनिधींची नावं सुचवण्याचा आग्रह केवळ मुस्लिम लीगला असावा या मागणीचा बॅरिस्टर जीना यांनी अग्रहाने पुरस्कार केला. पुढचा प्रश्न की त्रिमंत्री योजनेत सहभागी मंत्र्यांची नावं लिहा. यामध्ये बघा, पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स व ए.व्ही. अलेक्झांडर ही त्रिमंत्री योजनेत सहभागी मंत्र्यांची नावं आहेत. त्यानंतरचं तिसरं विधान, पुढील विधानांचं कारण स्पष्ट करा. यामध्ये राष्ट्रीय सभेने फाळणीस मान्यता दिली, त्यामागचं कारण बघा. भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड माउंट बॅटन यांनी भारतातील प्रमुख नेत्यांसोबत विचार विनिमय केला. त्यानंतर भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना त्यांनी तयार केली. राष्ट्रीय सभेच्या फाळणीस विरोध होता. देशाचं ऐक्य हा राष्ट्रीय सभेच्या भूमिकेचा आधार होता. परंतु मुस्लिम लीगनं पाकिस्तानच्या निर्मितीचा अट्टाहास धरला. त्यामुळे फाळणीशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. म्हणून अत्यंत नाईलाजानं सभेनं फाळणीच्या निर्णयाला मान्यता दिली. पुढचं विधान, हंगामी सरकारचा कारभार सुरळीत चालू शकला नाही. त्यामागचं नेमकं कारण काय होतं. याचं उत्तर बघा, देशात हिंसाचाराचा डोंग उसळला असताना व्हाईसरॉय वेव्हेल यांनी हंगामी सरकारची स्थापना केली. पंडित जवाहरलाल नेहरू हे या सरकारचे प्रमुख होते. हंगामी सरकारमध्ये सामील न होण्याचा निर्णय सुरुवातीच्या काळात मुस्लिम लीगने घेतला. परंतु काही काळानंतर मुस्लिम लीग हंगामी सरकारमध्ये सामील झालं. परंतु मुस्लिम लीगच्या नेत्यांनी अडवणुकीची भूमिका घेतल्यामुळे हंगामी सरकारचा कारभार सुरळीत चालू शकला नाही. त्यानंतरचं पुढचा प्रश्न, वेव्हेल योजना यशस्वी होऊ शकली नाही. आता यामागचं कारण काय. तर उत्तर बघा, जून 1945 मध्ये भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड वेव्हेल यांनी एक योजना तयार केली. या योजनेत विविध तरतुदी होत्या. यात केंद्रीय व प्रांतिक विधिमंडळात मुस्लिम, दलित व अल्पसंख्याकांना योग्य ते प्रतिनिधित्व देण्यात येईल. व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळात हिंदू व मुस्लिम सदस्यांची संख्या समान राहील अशा काही प्रमुख तरतुदी त्या ठिकाणी होत्या. या योजनेवर विचार करण्यासाठी सिमला येथे भारतातील प्रमुख राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळात मुस्लिम प्रतिनिधींची नावं सुचवण्याचा अधिकार केवळ मुस्लिम लीगला असावा असा बॅरिस्टर जीनांनी आग्रह धरला. राष्ट्रीय सभेनं त्यास विरोध केला. त्यामुळे वेव्हेल योजना यशस्वी होऊ शकली नाही. या ठिकाणी आपला तिसरा प्रश्न संपतो. आपण आता चौथ्या प्रश्नाकडे वळूया. आपला चौथा प्रश्न आहे, दिलेल्या कालरेषेवर घटनाक्रम लिहा. कालरेषा तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकात एका सरळ रेषेच्या स्वरूपात अशा पद्धतीने पाहायला मिळेल. या ठिकाणी आहे 1945. मग त्यावेळेला त्या प्रसंगी काय घडलं तर भारताचे व्हॉइसरॉय वेव्हेल यांची वेव्हेल योजना 1946 साली त्रिमंत्री योजना व मुस्लिम लीगने प्रत्यक्ष कृतीदिन पाळला. त्यानंतर 1947 ला भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि शेवटी 1948 ला नथुराम गोडसे यांनी गांधीजींची निघृण अशी हत्या केली. या ठिकाणी आपला चौथा प्रश्न संपतो. आपण आता पाचव्या प्रश्नाकडे वळूया. आपला पाचवा प्रश्न आहे, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. यामध्ये बघा, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतीय स्वातंत्र्य लढा व्यापक झाला होता. भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीचा जोर वाढत होता.
त्याची गंभीर दखल घेणं आवश्यक आहे याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली. त्या दृष्टीनं भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी ब्रिटिश सरकार विविध योजना तयार करू लागलं. राष्ट्रीय आंदोलनात सर्व जाती धर्माचे लोक सामील झाले. मग ही चळवळ कुंकुवत करण्यासाठी ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा या कूटनीतीचा अवलंब केला. त्याचा परिणाम मुस्लिम लीगची स्थापना झाली. यामुळे संपूर्ण देशात दंगली उसळल्या. सर्व देशभर खून, मारामारी, जाळपोळ, लुटालूट, स्त्रियांवर अत्याचार सुरू झाले. मग काय, सरकारला कायदा व सुव्यवस्था टिकवण्यात अपयश आलं. हजारो निरपराध लोक मारले गेले. 9 डिसेंबर 1946 ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली राज्यघटना बनवण्यासाठी समिती स्थापन झाली. मुस्लिम लीगनं घटना समितीवर बहिष्कार टाकला. सर्व देशभर दंगली, अत्याचार चालूच ठेवले. अशा या अस्थिर राजकीय परिस्थितीमध्ये इंग्लंडचा पंतप्रधान ॲटली यांनी आम्ही जून 1948 पूर्वी हिंदुस्थानची सत्ता सोडणार अशी घोषणा केली. त्यामुळे परिस्थिती आणखीनच गंभीर बनत गेली. याची गंभीर दखल घेणं आवश्यक आहे याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली. त्या दृष्टीनं भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, माउंटबॅटन योजनेविषयी माहिती लिहा. खूप महत्वाचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर बघा. इंग्लंडचे पंतप्रधान ॲटली यांनी जून 1948 पूर्वी इंग्लंड भारतावरील आपली सत्ता सोडून देईल असं घोषित केलं. भारतातील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर लॉर्ड माउंटबॅटन यांची भारताचे व्हाईसरॉय म्हणून नियुक्त केली गेली. लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारतातील प्रमुख नेत्यांसोबत विचार विनिमय केला. त्यानंतर भारत व पाकिस्तान या 2 स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना त्यांनी तयार केली. राष्ट्रीय सभेच्या फाळणीस विरोध होता. देशाचं ऐक्य हा राष्ट्रीय सभेच्या भूमिकेचा मूळ आधार होता. परंतु मुस्लिम लीगनं पाकिस्तानच्या निर्मितीचा अट्टाहास धरला. त्यामुळे फाळणीशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. राष्ट्रीय सभेनं अत्यंत नाईलाजानं फाळणीच्या निर्णयाला मान्यता दिली. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न, तिसरा प्रश्न, 16 ऑगस्ट हा दिवस प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळण्याचं मुस्लिम लीगनं का जाहीर केलं, त्याचे कोणते परिणाम झाले? याचं उत्तर बघा. त्रिमंत्री योजनेमध्ये मुस्लिम लीगनं मुस्लिमांचं स्वातंत्र्य राज्य स्थापन करण्याची मागणी केली होती. परंतु मुस्लिमांचं स्वातंत्र्य राज्य स्थापन करण्याची तरतूद त्रिमंत्री योजनेत नव्हती. पाकिस्तानची मागणी पूर्ण होत नसल्याचे पाहून मुस्लिम लीगनं प्रत्यक्ष कृती करण्याचं ठरवलं. त्यानुसार 16 ऑगस्ट 1942 हा दिवस प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळण्याचं मुस्लिम लीगनं जाहीर केलं. या दिवशी मुस्लिम लीगच्या अनुयायांनी हिंसक मार्गाचा अवलंब केला. देशामध्ये विविध ठिकाणी हिंदू मुस्लिम दंगली झाल्या. बंगाल प्रांतात भीषण अशा कत्तली झाल्या. आणि अशा पद्धतीने आपला या पाठाचा स्वाध्याय या ठिकाणी संपतो. या संपूर्ण स्वाध्यायामध्ये तुम्हाला काही अडचणी असतील तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. त्याच पद्धतीने जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातल्या सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. त्याचप्रमाणे आपले लाईव्ह क्लासेस करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे ज्याचं नाव आहे गुरुवर्य अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील. त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. अशाच पद्धतीने या पुढील पाठाचे किंवा यापूर्वीच्या पाठांचे स्वाध्याय पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 8वी इतिहास, मराठी व सेमी माध्यम या फोल्डर मध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण पुढच्या स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.